मतदारसंघ 37चा निकाल जवळपास निश्चित झाला असून यामध्ये महायुतीचे अपक्ष उमेदवार रवी राणा हे निवडून आले आहेत आणि हे निवडून येण्यामागे त्यांचा चौकार मारून त्यांनी एक इतिहास जमा केलेला बडनेरा मतदारसंघात आपण पाहत आहोत। आज खऱ्या अर्थानं बडनेरा विधानसभा मतदारसंघासाठी हा ऐतिहासिक दिवस आहे। बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे ज्यांनी हॅट्रिक साधली त्यांनी आज चौकारी मारलेला आहे। हा बडनेरा विधानसभा मतदारसंघाचा 1951 पासूनचा रेकॉर्ड स्वतः रविभाऊ राणा यांनी स्वतःचा रेकॉर्ड तोडलेला आहे। आज 13व्या फेरी अखेर 43,000 मतांनी रविभाऊ राणा या ठिकाणी पुढे आहेत आणि चौथ्यांदा विजयाचा चौकार या ठिकाणी बडनेरा विधानसभा मतदारसंघात होत आहे। त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचं म्हणजे 4 वेळा बडनेरा विधानसभा मतदारसंघामध्ये रविभाऊ राणा निवडून येणार हे एकमेव आमदार असतील आणि याची खरं यशाचं जे श्रेय असेल हे गोरगरीब जनता, शेतकरी, शेतमजूर ज्यांची कामं विकास कामं सातत्यानं 15 वर्षापासून रविभाऊ राणा यांनी केली, ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांच्यासाठी ताकदीने रविभाऊ राणा यांनी विधानसभेमध्ये आवाज उचलला, अशा पद्धतीने सर्व आमच्या मतदारांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्यावरती हा विश्वास दाखवला। येत्या 2024 ते 2029 मध्ये निश्चित आपल्या विश्वासाला कुठल्याही प्रकारचा तडा आम्ही जाऊ देणार नाही। या 5 वर्षामध्ये अधिक ताकदीने तुम्ही दाखवलेल्या विश्वासावर आम्ही काम करू आणि तुमचा विश्वास आम्ही सार्थ केला। नमस्कार, मैं सूरज मिश्रा। आज जो यहाँ जीत का बिगुल बज चुका है, पर ये जीत एक सामान्य जनता की हो ही है। क्यों कि रवि राणा जिस प्रकार के काम करते हैं, जिस प्रकार की उनमें एक यह है जो बोलते हैं कि 90% समाजकारण 10% राजकारण लेके जो रवि राणा ये धोरण चलते हैं, उस प्रकार से जो दुश्मनी पूरे विदर्भ के लोगों के नेता एक तरफ और रवि राणा एक तरफ, इस प्रकार का राजकारण रवि राणा करते हैं। जो सामान्य जनता को न्याय देने का काम रहो, कुछ भी रहो, उसमें तत्पर आगे रहते हैं। कोई भी आरोग्य सेवा रहो, जो आज जो जीत हुई आम जनता की जीत हुई है। धन्यवाद। महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहे, या विजयाबद्दल आपण काय सांगाल? बडनेरा, अमरावती, महाराष्ट्र तिघांबद्दलही एकत्र आपण विचार करू, एक तर फक्त बडनेराचा विचार करून चालणार नाही। तर महायुती विरुद्ध जे काही चुकीचं कुभांड रचलं जात होतं, एक अपप्रचार चालू होता, त्या सगळ्यांना सगळ्या जनतेने एक मताने आम्हाला विजय केलेला आहे। त्यांनी उत्तर दिलं विरोधकांना की देवेंद्र फडणवीस, शिंदेसाहेब आणि अजित पवार यांच्या ज्या कल्पना होत्या, ज्या संकल्पना होत्या, ज्या प्रकारे त्यांचा अप्रोच होता लोकांमध्ये, त्यांच्या आणि जनतेच्या मधलं जे कनेक्ट होतं त्याचं उत्तर आज जनतेने सगळ्यांनी मिळून दिलेलं आहे। काल जेव्हा एक्झिट पोल आला तेव्हा लोक हसण्यावर येत होते की 180 सीटा 170 सीटा येतील कुठून, पण जनतेचं मन ओळखणं हे जितकं देवेंद्रजी फडणवीस यांना समजतं तेवढं कोणाला समजत नाही। आज हे त्यांनी प्रूव्ह करून दिलं आहे आणि त्यामुळे त्यांच्या विचारांचा, भारतीय जनता पक्षाच्या विचारांचा आजचा विजय आहे। त्यामुळे सगळ्यांचा आम्ही भारतीय जनता पक्षातर्फे खूप खूप आभार मानतो। आमदार रविभाऊ राणा ये चौथे बार भी चुनकर आ गए हैं, मैं ऐसा बोलूँगा। जनता ने जो उन पर विश्वास रखा है वो आज तक रविभाऊ ने हमेशा उस विश्वास को कायम रखा है। उन्होंने अपने शब्दों का पालन करते हुए, जनता की महत्वाकांक्षाओं को समझते हुए, उनकी ज़रूरतों को समझते हुए हमेशा शहर के विकास के लिए तत्पर रहे हैं और आगे भी तत्पर रहेंगे। इसी तरीके से आज जो जीत होने जा रही है, मैं तो ये कहूँगा कि आमदार साहब रविभाऊ राणा चौथी बार जीत कर आ चुके हैं। ये जनता का विश्वास ही था। जो उन्होंने जो दूसरे उम्मीदवार थे बडनेरा मतदार संघ के, जो अफवाहें फैला रहे थे, उनको भटकाने का काम कर रहे थे, पर उन लोगों के बहकावे में ना आकर आमदार रविभाऊ राणा के काम को देखकर, विकास को देखकर उनको आज चौथी बार अपनी मतदान की पावती देकर उनको चुन के ला रहे हैं। इससे बड़ी जीत आमदार साहब के लिए और हम सभी के लिए और इस बडनेरा मतदार संघ के मतदाताओं के लिए कोई और नहीं हो सकती। जिस तरीके से आमदार साहब रविभाऊ राणा ने अभी तक के काम किया है, उससे 2 गुनी तेज़ी से, उससे 4 गुना ताकत से वो अब यहाँ से भिड़ेंगे और इससे ज़्यादा विकास काम करेंगे और साथ ही साथ इस पूरे मतदार संघ का काया पलट करके रखेंगे, ऐसा मुझे लगता है।
विजय झाला, चौथ्यांदा त्यांना चौकार मारला. आपण याबद्दल काय सांगा? मी गणेशदास गायकवाड, प्रवक्ता युवा स्वाभिमान पार्टी. आज जो रविभाऊ राणा यांनी चौकार मारला हा निश्चितच विजय होता आणि प्रचंड बहुमतानं निवडून येण्याचा आम्हाला आत्मविश्वास होता. कारण या लोकसभेमध्ये नवनीतताई राणा यांचा जो पराभव यांनी थोड्या मतानं केला, जे लोक स्वतःला मुख्यमंत्र्याच्या रेसमध्ये समजत होते आणि साले हो शिवाय भाषा वापरत नव्हते, अशा या माणसाला साले म्हणताना लाज का वाटत नाही हेच मला कळत नाही. अरे बाबा, हे निवडणूक आहे, शिवीगाळ करणं हे मानवतेचा धर्म नाही आहे. तुम्ही 3-3, 4-4 वेळा आमदार झालेत तरी तुम्ही शिव्या तुमच्या तोंडी आहेत. म्हणून समाजाने आणि जनतेने मतदारांनी त्यांना धडा शिकवला आहे. आणि ज्या बाईने सुद्धा अत्यंत घाण शब्द म्हणजे आमच्या ताईला म्हटलं, ते बाईसुद्धा चौपट झाली. अशा प्रकारचं जे वातावरण निर्माण झालं, नवनीतताई राणांचा जो पराभव, अत्यंत वाईट अशी परिस्थिती आमच्या सर्व जनतेवर आली होती. सर्वांना असं वाटलं का हा असा कसा पराभव झाला, म्हणून त्याचा बदला म्हणून सर्व अमरावती जिल्ह्यामध्ये लोकांनी त्याचा पराभवाचा बदला घेतला आणि प्रचंड बहुमतानं महायुतीचं सरकारला यावं यासाठी सर्वांनी प्रयत्न केले. आणि रविभाऊ राणाच्या नेतृत्वामध्ये हा जो जयघोष होत आहे, रविभाऊ राणा म्हणजे एक प्रकारचा अमरावती जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्राचा शहर आहे. ज्या लोकांनी सुपारी घेतली होती नवनीतताई राणा यांना पाडण्याची, त्यांची सुपारी त्यांच्या घशामध्ये अडकली आहे. ना अंदर चालली ना बाहेर चालली. बोलावं तर काय नाक नाही त्याने बोलायला. हे साले आम्हाला साले म्हणतात. अरे साले कोण आहे हे जनतेने तुम्हाला दाखवून दिलं. मुख्यमंत्र्याच्या शर्यतीत राहणाऱ्या माणसाने शिवगाळ करू नये. माझी विनंती आहे की त्यांनी आता तरी धडा घ्यावा. अशा प्रकारचे सुपारीबाज आमचे भाऊ नेहमी म्हणत होते का हा सुपारीबाज आहे, हा सुपारीबाज आहे, हा देवाणघेवाण करतो. हे सिद्ध झालं. कारण नवनीतताई राणा ह्या पडल्याच नाही, हे सिद्ध करून दाखवलं. आज आमच्या बडनेरा मतदारसंघाचा चौफेर विकास झालेला आहे. अरे काय ते लोक तो ट्रम्पेटवाला आणि काय ते कुकर आणि काय बिचारे लाय मशाल काय विषय नाही. विचार डिपॉझिट आता झालं म्हणजे हे म्हणे आता मीच आहो, भाजप मायच आहे, सारे मायच आहे. अरे कोणी नाही बाबा, जो काम करतो तो सुद्धा निवडून येतो. आणि आमच्या भाऊनं प्रचंड बहुमताने निवडून त्यानं दाखवलं की जनता कोणाच्या पाठीशी आहे. दलित समाज, बौद्ध समाज, मातंग समाज, उपेक्षित समाज, पाटील समाज सर्व प्रचंड मतानं भाऊच्या याचा. काही लोकांनी प्रोपगंडा केला होता की पाटील समाजाचं मत मिळत नाही, परंतु पाटील समाजसुद्धा प्रामाणिक राहिला आणि त्यांनी सांगितलं का आमची हे पाटीलकी अशा प्रकारची नाही, आम्ही कामाच्या माणसासोबत आहोत. पाटलांनी सुद्धा आपली लोक म्हणत होते की हे आता आपल्याला मत देत नाही, परंतु पाटील समाजाने सुद्धा भरभरून मत दिलं. काय विनाकारणचा बागुल बुवा केला होता. बौद्ध देत नाही, पाटील देत नाही. अबे कामाला मतं भेटते, जातीला मतं भेटते काय? हा माणूस कामाचा आहे. सभी नटो का एक ही पाना, उसका नाम है रवी राणा. अशा प्रकारचा प्रचंड बहुमताने निवडून आले आणि जनतेने यांना बहुमताने निवडून दिलं. त्याबद्दल जनतेचे आभार. महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीचा जो झंझावात सुरू होता, त्या झंझावातामध्ये अमरावती जिल्ह्यातील बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे सर्वसामान्य जनतेचे लोकप्रिय आमदार रविभाऊ राणा यांचा चौथ्यांदा दणदणात विजय झालेला आहे. एक महत्त्वाचा विषय या ठिकाणी नमूद करू इच्छितो. मेळघाट विधानसभेचे काँग्रेस आपल्या प्रहार पक्षाचे जे उमेदवार होते आणि प्रहार पक्षाचे जे नेते होते यांनी अमरावती जिल्ह्यामध्ये जो द्वेषपूर्ण प्रचार केला, सर्वसामान्य लोकांच्यासाठी झटणारा आमदार रविभाऊ राणासारखा सर्व लोकांमध्ये राहणारा व्यक्ती यांचा द्वेषपूर्ण प्रचार केला. मेळघाट विधानसभामध्ये केवलरामजी काळे त्यांच्यासारखा सज्जन आणि त्यांच्यासारखा सर्वसामान्य लोकांच्या सोबत वावरणारा कार्यकर्ता माजी आमदार यांचा सुद्धा अपप्रचार केला. त्यांचा पराभव कसा व्हावा यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी षडयंत्र रचलं. आदिवासी समाजामध्ये जन्म घेऊन प्रहार पक्षाच्या नेत्यांनी आदिवासी समाजाला जातीवाचक शिवीगाळ केली. त्यांच्या जाब विचारणाऱ्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. आणि अशा प्रकारची जी मगरुरी आहे, अशा प्रकारची जी मस्ती आहे, ही अमरावती जिल्ह्यातील मेळघाट विधानसभेतील जनता आणि बडनेरा विधानसभेतील जनता यांनी नाकारलेली आहे, त्यांना लाथाडलेला आहे. आणि दणदण विजय आमदार रविभाऊ राणा यांचा चौथ्यांदा झाला. त्याचप्रमाणे मेळघाट विधानसभेचे केवलरामजी काळे यांचा सुद्धा विजय झाला. या सर्व आमदारांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो, पुढील वाटचाली शुभेच्छा देतो. आणि पुन्हा जे लोक द्वेषपूर्ण राजकारण करतात, जे लोक द्वेषपूर्ण प्रचार करतात, यांना एक सबक आहे की सर्वसामान्य लोकांच्यासाठी झटणाऱ्यांना नेहमीच जनता डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाही. धन्यवाद.
हो, आज विजयाचा चौकार मारला, आपण काय सांगा? हा जनता जनार्दनाचा विजय आहे, महायुतीचा विजय आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं चित्र, अचलपूर मतदारसंघाचा जो अहंकारी नेता होता, तो स्वतःला खूप मोठा समजू होता, ज्यांनी नवनीत राणाला पाळाची सुपारी घेतली, त्याचा पूर्ण चित करून टाकलेला आहे. आज तिवशामध्ये चित झालेले आहे, आज मेलघाटमध्ये चित झाले आहे, मोठ्या प्रमाणात धामणगावमध्ये चित झाले, मोर्शी वरुडला चित झाले आणि हा संपूर्ण विजय जनता जनार्दनचा आहे. मी हा माझा संपूर्ण विजय भगवा वादळ आणि निळ्या वादळाला समर्पित करताय आणि जनता जनार्दनचे आभार व्यक्त करतो.